वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की शिक्षक भरती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही महत्त्वाच्या आणि इतर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती संदर्भात मागच्या 1 किंवा 2 दिवसापासून जे आहे अपडेट तुम्हाला दिल्या नव्हत्या, आणि शिक्षक भरती संदर्भात सद्यस्थितीमध्ये काय गोष्टी घडत आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे अपडेट्स कोणकोणत्या आहेत लेटेस्ट मधल्या सगळ्या. तर त्या अशा आहेत, सद्यस्थितीमध्ये पेसा भरती असेल किंवा शासन निर्णय असतील किंवा नवीन पत्रक जे आलं होतं त्या संदर्भात असेल, किंवा मग समायोजनाची प्रक्रिया जी आहे नागपूर खंडपीठानं जे स्थगिती दिली होती समायोजनाला ती गोष्ट असेल, किंवा मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत पवित्र पोर्टलवर जाहिरात येतात किंवा नाही येत, तर त्या संदर्भात ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो. पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे, वेगवेगळ्या ठिकाणची संच मान्यता जी आहे जवळपास मॅक्सिमम सर्वच ठिकाणच्या म्हटलं तरी चालतं तुम्ही संच मान्यता 2025-26 जी आहे आस्थापनांनी जवळपास पूर्ण झालेली आहे. संच मान्यतेचं कामकाज पूर्ण झालं असलं तरी सुद्धा समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती मात्र सद्यस्थितीमध्ये काही ठिकाणी समायोजनाची प्रक्रिया पार पडलेली आहे, म्हणजे त्या आस्थापना आता रेडी आहेत जाहिराती देण्यासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी समायोजन बाकी होतं पण त्या शिक्षकांचं समायोजन होऊ शकलं नाही अशा ठिकाणी मात्र त्यांना आता स्थगिती मिळाली, त्याच्यामुळे त्यांचं समायोजन सद्यस्थितीमध्ये तरी होणार नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत किंवा अपलोड होत आहेत का, तर याचं उत्तर आहे हो. जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत, पण कोणत्या, ज्या आस्थापनांची संच मान्यता 2025-26 पूर्ण आहे आणि ज्या ठिकाणचं समायोजनाची प्रक्रिया पूर्ण आहे. एक तर असं होऊ शकतं की बाबा ज्यांची संच मान्यता पूर्ण आहे पण अतिरिक्त शिक्षकच नाही आहे, ते तर जाहिराती स्वतःच्या जाहिराती देऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक समायोजन करायचं होतं त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असेल ते सुद्धा जे आहेत स्वतंत्रपणे आपल्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर देऊ शकतात. तर सद्यस्थितीमध्ये जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहे, पण जाहिरातींचं जे प्रमाण आहे ते सद्यस्थितीमध्ये अल्प आहे. जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये अपलोड होत नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे 2 प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक म्हणजे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन आणि दुसरं म्हणजे संच मान्यता. ठीक आहे. आता गोष्ट करूया काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या, की पसंतीक्रम सुविधा जी आहे जोपर्यंत जाहिराती अपलोड होणार नाही तोपर्यंत पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला मिळणार नाहीये. ठीक आहे. आता बाकीच्या गोष्टींबद्दल बोलूया. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या शिक्षक भरती संदर्भात आणि ज्या संदर्भात तुम्ही जाणून घेण्यासाठी इच्छुक आहात त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे यावर्षी जागा वाढणार किंवा जागा कमी होणार. ठीक आहे. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की सद्यस्थितीमध्ये जर चित्र बघितलं आपण महाराष्ट्र जिल्ह्यामधलं, जिल्हा परिषदेचं असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, खाजगी शैक्षणिक संस्था असतील किंवा आस्थापना असतील, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, मोठमोठ्या संस्था असतील, तर या ठिकाणी जागा ज्या आहेत यावर्षी जागा वाढू शकतात किंवा जागा कमी होऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे सद्यस्थितीमध्ये जोपर्यंत, आता एक रियालिटी सांगतो तुम्हाला. एक गोष्ट अशी आहे, प्रामुख्याने जी रियालिटी आहे ती तुम्हाला सांगतोय ती अशी आहे की शिक्षक भरतीचा अगोदरचा जर तुम्ही पाठपुरावा केला असेल किंवा मागच्या गोष्टी जर बघितल्या असेल तर त्यानुसार एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो तुम्हाला, जागा 15,000 किंवा 20,000 जरी उपलब्ध असल्या तरी सुद्धा शासन त्यापैकी किती जागा भरण्यासाठी उत्सुक आहे. आणि विशेष म्हणजे अजून एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून जोडून घ्या, ती अशी आहे की किती आस्थापना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देतात, हे प्रामुख्याने मेन कारण आहे. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रामध्ये 50,000 जागा रिक्त आहे तर 50च्या 50,000 जागा येतील, अजिबात नाही. जोपर्यंत आस्थापना जाहिराती देतील, उदाहरणार्थ 50,000 पैकी जर समजा उदाहरणार्थ 20-25,000 आस्थापनांनी स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या तर 20च्या 20 किंवा 25,000 पदांसाठी पदभरती होऊ शकते. हे प्रामुख्याने मेन कारण आहे आणि ही गोष्ट तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आजच्या व्हिडिओमधून. ठीक आहे. काय की जोपर्यंत जाहिराती किती असल्या, जागा रिक्त किती असल्या, 20,000, 15,000, 12,000, 16,000 किती जागा रिक्त असल्या त्यापैकी जेवढ्या आस्थापनांनी जाहिराती दिल्या, आपलं तर म्हणणं आहे की जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिराती द्याव्या. जास्तीत जास्त आस्थापनांनी जर जाहिराती दिल्या तर त्या जाहिरातींची जी आकडेवारी आहे एकूण आकडेवारी पूर्ण होईल आणि जास्तीत जास्त जागांसाठी यावर्षी टप्पा 1 2025चा शिक्षक भरतीचा जो आहे तो होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिराती देणं खूप आवश्यक आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, आता मी तुम्हाला सांगितलं जागा वाढणार किंवा कमी होणार, तर यावर्षी जी सिच्युएशन दिसते त्यामध्ये जागा ज्या आहेत जास्त जागांसाठी पदभरती होणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की कमी जागेसाठी सुद्धा पदभरती होईल, अजिबात नाही. आस्थापनांचा समावेश आहे, खूप सारे रिक्त पदांचा समावेश यावर्षी जे काही रिक्त पदं होतील मे 2026 पर्यंत त्यांचा समावेश आहे. निवृत्ती झालेले शिक्षक जे आहेत त्यांचा समावेश आहे.
कला क्रीडा जागा यांचा समावेश आहे, अध्यापक विद्यालयाचा जागा त्या समावेश आहे, आदिवासी विभाग समाज कल्याण यांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यामुळे जागा वाढ सुद्धा होऊ शकते आणि जागा मर्यादित सुद्धा येऊ शकतात. मग त्याच्यामुळे हे जे चित्र आहे हे चित्र अजूनही जोपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड होत नाही आणि ते आपल्या समोर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा ती जी आकडेवारी ती आपल्या समोर येत नाही तोपर्यंत जागेबद्दल सांगणं अशक्य आहे किंवा तोपर्यंत जागेची आकडेवारी आपण फक्त जेमतेम आकडेवारी धरू शकतो की 14-15 हजार किंवा 12-14 हजारपर्यंत पदभरती होऊ शकते. आता ज्यांचा स्कोअर जवळपास मीडियम स्कोअर आहे तरी सुद्धा त्यांनी आशा ठेवायला काही हरकत नाही, शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो जर एवढ्या जागा आल्या तर. आता गोष्ट करूया सगळ्यात महत्त्वाची, सर्व मीडियमसाठी जागा येतील का. आता काही मीडियमच्या विद्यार्थ्यांना ही भीती आहे की आमच्या मीडियमच्या जागा येतील का. आता मराठी मीडियमचे विद्यार्थी करतील की मराठी मीडियमचे विद्यार्थी मनात विचार करतील की आपल्यासाठी जागा येतील का, तर मराठी मीडियमच्या शाळा जास्त आहेत, मराठी मीडियमसाठी सुद्धा जागा येतील. उर्दू मीडियमचे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल आमच्यासाठी जागा येतील का, तर उर्दू मीडियमसाठी सुद्धा जागा येतील. आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त हा प्रश्न विचारला जातो सर आमच्या जागा किंवा येणार किंवा नाही येणार, तर इंग्लिश मीडियमच्या जागा सुद्धा यावर्षी येतील. सर्व मीडियमच्या जागा यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. ठीक आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे सब्जेक्टनुसार मनपा नपा यांच्या जागा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने येणार आहे. आता सब्जेक्टनुसार मनपा किंवा नपाची जी काही व्हॅकन्सी असेल त्यानुसार त्यांनी संच मान्यता रोस्टर किंवा बिंदू नामावलीनुसार ज्या काही पदसंख्या रिक्त असतील त्या जागा ज्या आहेत मनपा किंवा नपाच्या ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आणि असंही नाही की मनपा नपाच्या जागा कमी येतील, पुरेशा प्रमाणात ज्या आहे मनपा नपाच्या जागा तुम्हाला यावर्षी शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळतील. पुढची जी गोष्ट आहे ती आहे टेटचा स्कोअर जो आहे यावर्षी हाय कॉम्पिटिशन राहणार आहे का, म्हणजे जास्त ज्यांचा स्कोअर आहे असे विद्यार्थी लागणार का. तर याची रियालिटी जी आहे हार्श रियालिटी सांगतो तुम्हाला की ज्यांचा स्कोअर खूप चांगला आहे किंवा खूप बेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये 100% लागेल. पण ज्यांचा स्कोअर मीडियम आहे किंवा जेमतेम रेंज आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र काही ठिकाणी जे आहे स्वतःच्या बेसवर आरक्षण असेल किंवा सब्जेक्ट असेल किंवा विषय असेल किंवा व्हॅकन्सी असतील किंवा प्रिफरन्स असतील कसे देता तुम्ही त्यावर डिपेंड असणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्कोअरनुसार जर बघितलं आपण तर काही ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे, कारण की जागा ज्या आहेत तुम्ही आता जागेचे चित्र बघताय आणि भरती किती वर्षानंतर होते हेही तुम्हाला माहीत आहे. एकूण आकडेवारी जर बघितली आपण उमेदवारांची तर 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एवढ्या उमेदवारांपैकी फक्त 15-20 हजार उमेदवारांना नोकरी मिळेल. मग त्याच्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता की किती उमेदवार लागणार आणि किती उमेदवारांना नोकरी लागणार नाही. त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला जर नोकरीमध्ये किंवा तुम्हाला जर समजा शिक्षकाची नोकरी हवी असेल तर त्यावेळेस शासकीय आस्थापना यांच्यावर सुद्धा प्रयत्न करा आणि खाजगी आस्थापना ज्या जागा येतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून कुठेही जागा मिळाली किंवा कुठेही शिक्षक होण्याची संधी जर मिळत असेल तर ती मात्र चांगली आहे. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की यानुसार यावर्षी कास्टनुसार रिझर्वेशन जे आहे, आता समजा ओबीसी कास्टला जे काही रिझर्वेशन आहे, SC कास्टला रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, STला आरक्षण आहे, EWSला आरक्षण आहे 10%, SC-BCला आरक्षण आहे 10%. तर अशा आरक्षणानुसार ज्या जागा येतात तर तेवढ्या जागा त्या प्रत्येक कास्टला येणार का, तर याचं चित्र जे आहे किंवा हे जे याचं उत्तर जे आहे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोणत्या आस्थापनेमध्ये कोणत्या प्रवर्गाच्या कोणत्या जात प्रवर्गाच्या जागा रिक्त आहे, कोणत्या विषयासाठी आहे, कोणत्या मीडियमसाठी आहे त्यानुसार त्या जागा येणार आहेत. ठीक आहे. मी क्लिअरची उत्तर दिलं तुम्हाला, यातून तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे ज्या उमेदवारांनी आरक्षण घेतलेलं आहे असे उमेदवार मात्र कमी स्कोअर असून सुद्धा जे आहे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये बाजी मारतील. ज्यांनी समांतर आरक्षणाचा लाभ घेतला अशा उमेदवारांना यावर्षी स्कोप आहे, कारण की त्यांच्याजवळ आरक्षण आहे. आणि असे उमेदवार जे मिळणारच नाही आहेत, माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन आणि महिला उमेदवार जे आहेत त्यांना स्कोप असेल. सायन्स मॅथवाले उमेदवार त्यांना सुद्धा स्कोप आहे, उर्दू किंवा इंग्लिश मिडियम. आणि मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत DED वाले त्यांना सुद्धा स्कोप आहे. TT1 TT 2 वाले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा. तर अशा पद्धतीनं आणि 9 ते 12साठी जे विचार करतायत तर 9 ते 12साठी तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागेल. पण मात्र 9 ते 12साठी निवड सुद्धा होऊ शकते कमी स्कोअरवर सुद्धा जर आपण स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरली तर. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हा कमेंट करताना ॲक्च्युली काय होतं की सबस्क्रायबर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचीच कमेंट दिसते मला. त्याच्यामुळे तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमची कमेंट मला दिसेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.